महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांचं CST लॉन्चपॅडच्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा मी तुमचं मनापासून स्वागत करतो। तर आजचं हे आपलं सेशन खास विशेष सेशन आहे। कशाच्या संदर्भामध्ये तर तुम्हा सर्वांना माहित आहे की महापारेषण विद्युत सहाय्यक या पदाची परीक्षा 3 फेब्रुवारीला आहे। त्याच अनुषंगाने आपण पूर्व परीक्षा ठेवलेली आहे, तेही मोफतमध्ये सर्व महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांकरता। बऱ्याच विद्यार्थ्यांची आपल्याला रिक्वेस्ट होती, विनंती होती की सर आपली पण एक फ्रीमध्ये टेस्ट असायला पाहिजे, जे की पूर्ण ऑल महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांकरता मोफत असायला पाहिजे। तर ती टेस्ट आता मोफतच आहे। म्हणजे असं समजा की परीक्षेच्या पूर्वीचा एक अंतिम प्रहार म्हणून आपण त्या टेस्टकडे बघण्याचा काम करणार। आता आजचं सेशन कशावरती आहे की नेमकी टेस्ट काय आहे, कुठून द्यायची, कधी द्यायची, कोणी द्यायची, मग त्याचं पॅटर्न काय असणार, सर्व पद्धती, पेपर चे प्रश्न कसे असणार, सर्व गोष्टीचा आता इथे आपण डिस्कशन करू की नेमकी परीक्षा होणार तर नेमका त्याचा उद्देश काय, सर्वच गोष्टी इथे क्लिअर करण्याचा आपण प्रयत्न करू। पण त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर आठवणीने चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून ऑल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून जेव्हा केव्हा या प्रकारचा नवीन व्हिडिओ अपलोड करणार तर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन आलं पाहिजे। ठीक आहे, तर बघा सर्वांना सांगितलं मी सुरुवातीलाच, थंबनेलवरती पण तुम्ही सुरुवातीलाच वाचलेला आहे की महापारेषण करिता आपण टेस्ट ठेवलेली आहे अंतिम प्रहार म्हणून, आणि तेही कशी असणार, तेही सर्व विद्यार्थ्यांकरता मोफत असणार। म्हणजे तुम्ही काय करू शकता, ही टेस्ट देऊन तुम्ही स्वतःचा अभ्यासाची पातळी काय करू शकता, तपासू शकता। आता ही जी परीक्षा घेताय आपण, या परीक्षेचा हेतू असणार, प्रत्येक गोष्टीचा एक हेतू असतो, याचा पण एक हेतू म्हणा किंवा एक उद्दिष्ट म्हणा किंवा उद्देश म्हणा एक। ठीक आहे, काय उद्देश आहे याचा, की पहिला उद्देश आहे सर्वात महत्त्वाचा की तुम्हाला तुमचे कमजोर टॉपिक लक्षात येतील। म्हणजे आपली जे टेस्ट असणार त्यांनी काय होईल, टेस्ट दिली समजा तुम्ही, तर टेस्ट दिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की जे प्रश्न चुकले किंवा जे सुटले किंवा जे नाही आले आपल्याला, की नेमका आपला कोणता परीक्षेचा अभ्यास पुन्हा बाकी आहे ते आपल्याला लक्षात येईल। म्हणजे आपल्याला कमी वेळामध्ये तेवढं आपल्याला कव्हर करता येईल। दुसरा महत्त्वाचा की नेमकं महाराष्ट्रामध्ये आता परीक्षा महाराष्ट्रातले विद्यार्थी देणार आहे, तर नेमके महाराष्ट्रातले किती विद्यार्थी आपल्या समोर गेले, मागच्याच आपल्याला काही गरज नाही, किती विद्यार्थी आपल्या समोर आहेत तेही आपल्याला लक्षात येईल। म्हणजे तुम्हाला तुमची रँक पण करणार, काय करणार, रँक पण करणार। तर हेही तुमच्यासाठी महत्त्वाचं। तर 2 मुख्य हेतू आहे। म्हणजे या मागचा हेतू बिलकुलच असा नाही आहे की तुम्हाला डिमोटिवेट करणं किंवा तुमचा जे आत्मविश्वास आहे तो कमी करणं नाही, आत्मविश्वास वाढवणं हा या टेस्टचा हेतू आहे। ठीक आहे, म्हणजे टेस्ट असं नाही की तुमची परीक्षा ITI लेवलची आहे आणि मी प्रश्न टाकणार इंजिनिअरिंग लेवलचे, असं होणार नाही। ITI लेवलची परीक्षा आहे, ITI लेवलचेच प्रश्न असतील आणि ITI लेवल जशी IBPS घेणार त्याच पॅटर्नने आपण पूर्ण सेट करण्याचा प्रयत्न करणार। ठीक आहे, आता बघा ही टेस्ट कधी असणार, तर ही टेस्ट असणार 26 जानेवारी 2025। म्हणजे तिकडे लाल किल्ल्यावरती झेंडा फडकला की आपली टेस्ट सुरू होईल सकाळी 7 वाजता। टेस्ट सुरू होईल सकाळी 7 वाजता आणि सायंकाळी 11:59 पर्यंत काय राहणार, ते टेस्ट राहणार। म्हणजे 59 मिनिट म्हणजे सरळ 12 वाजेपर्यंत, समजा सकाळी 7 ते रात्री 12 पर्यंत राहील, तेही 26 जानेवारीला। म्हणजे तिकडे झेंडा फडकवायचा आणि इकडे टेस्ट द्यायला। तुम्ही दिवसभरात कधीही टेस्ट देऊ शकता, एक अटेम्प्ट मिळणार। टेस्ट देताना आठवणीने लक्षात ठेवायचं, कोणाचा फोन रिसिव्ह, सिरियसली पेपर द्यायचा, सरळ सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे सिरियसली पेपर द्या। म्हणजे काय होईल, एकच चान्स आहे आणि तुम्हाला चेक करायचं आहे खरंच तुम्ही सिरियस असणार या पदाकरिता किंवा परीक्षेकरता, तर तुम्ही सिरियसलीच द्या। कोणाचा फोन अटेंड करायचा नाही, टेस्टला बॅक घ्यायचं नाही, कारण की ते सबमिट होऊन जाईल। तुम्ही फायनल पेपरमध्ये जे नाही करू शकत ते याही परीक्षेमध्ये करू नाही शकणार। शांतपणे बसून 2 तास द्यायचे, 2 तासाची परीक्षा असणार। ठीक आहे, आता तो पेपर पॅटर्न कसा असणार, जसा IBPSचा जसा आपल्याला ठरवून दिलाय सेम तसा असणार। म्हणजेच कसा, प्रोफेशनल नॉलेज 50 प्रश्न, टेक्निकलचे 50 प्रश्न, रिझनिंगचे 40 प्रश्न, मॅथमॅटिक्स किंवा ॲप्टिट्यूडचे 20 प्रश्न, मराठीचे तुमचे 20 प्रश्न, असे एकूण असणार 130 प्रश्न आणि मार्क असणार तुम्हाला टोटल 150। जशी सिस्टम आहे त्याची 2.2 मार्क टेक्निकलसाठी आणि हाफ मार्क्स तुमचा नॉन टेक्निकलसाठी, आणि त्याला 120 मिनिट असणार आणि त्याला निगेटिव्ह मार्किंग असणार 1/4। किती असणार, 1/4। ठीक आहे, म्हणजे जो प्रश्न चुकला तो जेवढ्या मार्काचा असणार त्याच्या 1/4 तुमची निगेटिव्ह मार्किंग असणार। म्हणजे टेक्निकल जर चुकला तर 0.55 मायनस होतील टोटलमधनं, आणि जर का तुमचं नॉन टेक्निकल चुकलं तर 0.1 म्हणजे 0.125 असं, म्हणजे असं समजा 0.125 एवढे मार्क्स काय होतात, मायनस होतात नॉन टेक्निकल चुकलं तर। ठीक आहे, म्हणजे सरळ 1/4 सोप्या भाषेत सांगायचं, आणि तुम्हाला त्याचा 2 तास मिळणार। काय मिळणार, 2 तास प्रामाणिकपणे। सर्वांना सुट्टी आहे, म्हणजे जेवढे माझे मित्र जॉबवरती आहे सर्वांनाच त्या दिवशी सुट्टी असते आणि तुम्ही स्वतंत्र असता त्या दिवशी, बरोबर आहे। 26 तारखेला तर तुम्ही 2 तास सहज देऊ शकता, सहज म्हणजे सहज। आता बघा याचा सिलेबस काय असणार, पॅटर्न तुम्हाला माहित झालाय। सिलेबस काय असणार नेमका, सिलेबस जसं आता टेक्निकल सेक्शन A जो असणार त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की आपल्या टेक्निकलमध्ये जवळपास
30 चॅप्टर आहे, जर असं सर्व मिळून जर आपण काढले म्हणजे 4 सेक्शनमध्ये आपला सिलेबस आहे. एक सिलेबस असतो आपला बेसिक, दुसरा सिलेबस असतो मशीन आणि तिसरा सिलेबस असतो म्हणजे तिसरा पार्ट असतो आपल्या सिलेबसचा युटिलिटी म्हणजे त्याचा वापर आणि चौथा पार्ट असतो आपला इलेक्ट्रॉनिक्स. तर परीक्षेमध्ये असं नाही होणार की पूर्णच्या पूर्ण जे प्रश्न आहे की मी पॉवर जनरेशनवरच देईल किंवा ट्रान्समिशनवरच देईल, तसं नाही. पूर्ण सिलेबसला इक्विव्हॅलंट मी वेटेज देईल. काय देईल? पूर्ण सिलेबसला इक्विव्हॅलंट वेटेज देईल. म्हणजे कारण बघा उद्देश मी सुरुवातीला सांगितला, उद्देश काय की तुम्हाला समजलं पाहिजे की नेमकं माझं काय चुकत आहे, नेमकं माझं कुठं चुकत आहे, बरोबर आहे, किंवा कोणता चॅप्टर आपला शिल्लक राहिला की आपल्याला त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. कारण परीक्षेनंतर म्हणजे या टेस्ट नंतर तुमच्याकडे 7 दिवस शिल्लक असतात. किती असतात? 7 दिवस शिल्लक असतात. म्हणजे जेणेकरून काय तुम्ही आपला टॉपिक कव्हर करू शकाल की माझं काय कमजोर आहे, नेमकं आपल्याला काय केलं पाहिजे, बरोबर आहे. तर प्रश्न जे असणार तुम्हाला कॉपी पेस्ट प्रश्न दिसणार नाही. म्हणजेच कसे की कोणत्या तरी परीक्षेमध्ये आले आणि मी तुमच्या परीक्षेत टाकले तसे प्रश्न नाही होणार. पूर्ण 50च्या 50 प्रश्न मी स्वतः काढणार आणि एकदम वेगळ्या पद्धतीने काढणार. म्हणण्यापेक्षा वेगळी त्याची थोडीशी भाषा. बघा मी सिलेबसच्या तर बाहेर जाणार नाही. सिलेबसच्या बाहेर एक प्रश्न तर आपण सिलेबसच्या बाहेर ठेवू, एक क्वेश्चन काय ठेवू आपण आउट ऑफ सिलेबस ठेवू. जसा नेहमी पेपरमध्ये असते एखादा एकदम आउट ऑफ सिलेबस असतो, एक क्वेश्चन आउट ऑफ सिलेबस असणार, पण बाकीचे प्रश्न पूर्ण तुमच्या सिलेबसमधले असणार. हे जाणून आउट ऑफ सिलेबस जाणून, कारण हे प्रश्न एकदम पूर्ण नाही घेतले पाहिजे ना. जसं मेन एक्झामला होतं सेम तसं एक प्रश्न एकदम डिफिकल्ट लेवलचा किंवा असं समजा की एकदम बाहेरचा असं पकडून झाला. ठीक आहे. तर याच सिलेबसमधले काय असणार? प्रश्न असणार. याच सिलेबसमधले प्रश्न असणार आणि ते मी स्वतः काढणार. म्हणजे कुठलाच कॉपी पेस्ट होणार नाही, पण सिलेबसच्या बाहेर जाणार नाही. हा एक प्रश्न जर सोडला तर ठीक आहे. म्हणजे तो सरप्राईज प्रश्न असणार तुमच्यासाठी. त्याच्यानंतर नॉन टेक्निकलमध्ये सेक्शन बी असतं रिझनिंग. ठीक आहे. रिझनिंगच्या जवळपास इथे तुम्हाला 10 टॉपिक दिलेले आहे. मी जवळपास 10 टॉपिक दिलेले आहे जे IBPS स्ट्रॉंगली याच्यावरती अफेक्ट करते, स्ट्रॉंगली याच्यावरती प्रश्न विचारते. तर याच्यातला पण मी कोणता टॉपिक सोडणार नाही, पूर्ण टॉपिक कव्हर करण्याचा प्रयत्न करणार. पूर्ण क्वेश्चन तुमच्या म्हणजे कमीत कमी पूर्ण टॉपिक तुमच्या पेपरमध्ये आले पाहिजे. म्हणजे तुम्हाला बघा उद्देश काय आपला उद्देश आहे की आपल्याला काय काय सुटत आहे, काय काय झालं पाहिजे ते सर्व आपल्याला लक्षात आलं पाहिजे, काय काय केलं पाहिजे तो आपला उद्देश आहे. त्याच्यामुळे याच्यातला कोणताच पार्ट सुटणार नाही. तसंच हे झालं सेक्शन बी रिझनिंग. त्याच्यानंतर आपल्याकडे सेक्शन सी आहे, ते आहे क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड. म्हणजेच आपण त्याला मॅथमॅटिक्स म्हणू किंवा ॲप्टिट्यूड म्हणून, तुम्हाला जे म्हणायचं ते म्हणा. तर याच्यामध्ये पण जवळपास तुम्हाला 16 टॉपिक दिले आहे. आखरीपर्यंत सिम्पल अँड कंपाऊंड इंटरेस्टपर्यंत. तर प्रत्येक याच्यातला म्हणजे कोणताच टॉपिक सुटणार नाही. म्हणजे समजा फक्त डाटा इंटरप्रिटेशन आहे, याच्यामध्ये काय असतात जास्त प्रश्न असतात. म्हणजे जवळपास 3 ते 5 प्रश्न असतात. फक्त याचे 3 ते 5 असणार आणि प्रत्येक टॉपिक आपण इन्क्लूड करण्याचा याच्यामध्ये प्रयत्न करू. म्हणजे जेणेकरून उद्देश तोच की तुमचं लक्षात आलं पाहिजे की काय सुटत आहे आणि लेवल आपली IBPS पॅटर्ननुसारच असणार ना. लेवल आपली एकदम तुम्हाला समजणार किंवा आपली ITIची जी लेवल आहे बस त्याची टॉप लेवल असणार ITIची, त्याच पद्धतीचे पूर्ण काय असणार प्रश्न असणार. ठीक आहे. आणि मराठीचं काही सांगायची गरज नाही, मराठीचा काही सिलेबस करायची गरज नाही तुम्हाला. मराठीमध्ये जनरलचं मराठी येतं सर्वांना. तुम्हाला पेपर जे दिले आहे तुमच्या सिनियरने वगैरे तुम्हाला सर्वांना माहित आहे की जनरल जे मराठीचे प्रश्न येतात ते मराठीचे प्रश्न, याच्यामध्ये काही सिलेबसची काही गरज नाही आहे. ठीक आहे. पटलं इथपर्यंत? आता नेमकी टेस्ट द्यायची कशी तर तुम्हाला काय करावं लागेल. आता मला माहित आहे 99% तुमच्याकडे ॲप डाउनलोड आहे. आता एखादाच सुटू शकते. ठीक आहे. त्यांनी काय करायची CSTA लॉन्चपॅड ॲप डाउनलोड करायची. कुठनं? प्ले स्टोअरवरनं किंवा सरळ मी याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक देऊन ठेवली आहे. तिथनं पण तुम्ही काय करू शकता ॲप डाउनलोड करू शकता. ठीक आहे. ॲप डाउनलोड करायला पण पैसे नाही लागत, फक्त इंटरनेट लागणार. ते 550 MB जेवढं असणार तेवढंच. ठीक आहे. आणि ते कुठनं पण आता फ्रीमध्ये मिळून जाते. आजकाल इंटरनेट म्हणजे काही मोठीची गोष्ट आली नाही. ठीक आहे. तर ॲप डाउनलोड करायची आणि 99% तुम्ही डाउनलोड केलीच असणार. ॲप डाउनलोड केली का त्याच्यात लॉग इन केलं की त्याच्यामध्ये शोधायचं, स्टोअरमध्ये जायचं. स्टोअरमध्ये हाय व्होल्टेज नावाची टेस्ट शोधायची. काय शोधायची? हाय व्होल्टेज. आता हाय व्होल्टेज टेस्ट शोधायची म्हणजे इथे काही पैसे भरायचं काम नाही आहे, सर्व मी फ्रीमध्ये ऑलरेडी सांगितलेलं आणि खरंच फ्रीमध्ये आहे, गंमत करायचा काही विषय नाही आहे. ठीक आहे. तर हाय व्होल्टेज टेस्ट स्टोअरमध्ये जायचं, हाय व्होल्टेज टेस्टमध्ये जायचं. तुम्हाला खाली बाहेर नाव लिहून दिसणार, पण काही करायची गरज नाही. त्याच्यासाठी आपला उद्देश तो नाही आहे. आपला उद्देश आहे की एक टेस्ट आपल्याला मोफत घ्यायची आहे, बरोबर आहे. मग त्या तुम्ही हाय व्होल्टेज टेस्टमध्ये गेले की वरती तुम्ही ओव्हरव्ह्यूमध्ये असता. तुम्ही टेस्टवर क्लिक केल्यावर मग काय करायचं, कंटेंटमध्ये जायचं. वरती कंटेंटचा एक ऑप्शन असतो. या कंटेंटमध्ये गेले की तुम्हाला इथं टेस्टला दिसतील. त्याच्यात सर्वात पहिली वरची टेस्ट आता पण तुम्ही जाऊन बघू शकता. विद्युत सहायक IBPS फुल फ्री टेस्ट असं तुम्हाला तिथे लिहिलेलं दिसणार. मग त्या टेस्टवरती कधी सुरू होणार ते टेस्ट? ते सुरू होणार 26 तारखेला सकाळी 7 वाजता. तुम्ही आत्ता पण जाऊन बघू शकता. आत्ता पण जाऊन बघितलं तुम्हाला टेस्ट दिसणार, पण क्लिक करणार तिथे लिहून असणार की हा कंटेंट लॉक आहे आणि तो कंटेंट 26 जानेवारीला सकाळी 7 वाजता ओपन होणार आणि रात्री 11:59 बंद होणार असं लिहून दिसणार. तुम्ही आता पण जाऊन चेक करू शकता. ठीक आहे. ही असणार आपली पहिली टेस्ट जी की आपल्याला फ्रीमध्ये असणार. कशी असणार? फ्रीमध्ये. ठीक आहे.
आता जेवढा नॉन टेक्निकलचा सिलेबस झाला त्या सर्वांची उत्तरं तुमच्या पेपर झाल्यानंतर तुम्ही व्ह्यू टेस्टमध्ये जाऊ शकता आतमध्ये, म्हणजे सोल्युशनमध्ये व्ह्यू सोल्युशन आणि बाकीचे सोल्युशन बघू शकता. आता जो टेक्निकलचा सिलेबस उरला आहे, जे टेक्निकलचे जे प्रश्न उरले आहे त्याच्यासाठी काय करणार, 26 तारखेलाच रात्री आपण काय करू, यूट्यूबला लाईव्ह घेणार. यूट्यूबला काय घेणार, लाईव्ह घेणार. जे प्रश्न मी पेपरमध्ये टाकले, मी स्वतः काढलेले, त्या प्रश्नाचं मी काय करणार, ॲनालिसिस घेणार. म्हणजेच ते प्रश्न तुम्हाला एक्सप्लेन करून देईल की नेमकं तुमच्या लक्षात येईल का अरे बाबा का बरं चुकलं आणि कसं चुकलं, ते सर्व आपल्याला याच्यामध्ये लक्षात येईल. जे लाईव्ह आपल्या यूट्यूबला सेशन असणार तेही लाईव्हमध्ये असणार. ठीक आहे, म्हणजे त्याच्यात टेक्निकलचं सोल्युशन, बाकी नॉन टेक्निकलचं सोल्युशन तुमच्या टेस्टमध्येच तुम्हाला व्ह्यू सोल्युशनमध्ये गेले की तुम्हाला डायरेक्टली तिथनं सोल्युशन दिसणार. ठीक आहे, आता हे जबाबदारी झाली माझी. आता तुमची जबाबदारी काय, तुमची जबाबदारी आहे की जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पोहोचवा. म्हणजे कसं होईल की तुम्ही ते टेस्टमध्ये, आता बघा पोहोचवा म्हणजे काय, याच्यामध्ये काही टेन्शन घ्यायचं काम नाही की पैसे भरा अशातला विषय नाही आहे. सरळ सर्व कसं आहे की फ्रीमध्ये आहे. तर तुम्हाला फक्त काय करायचं, त्यांच्यापर्यंत पोहोचवायची माहिती की अरे बाबा 26 तारखेला सर्व मैदानामध्ये या, सर्वजण मैदानामध्ये या. आपण काय करू की एक प्रयत्न करू की नेमकं कोण कुठपर्यंत चाललं आणि काही याच्यामध्ये डिमोटिवेट कोणी होणार नाही, बिलकुल सर्व मोटिवेटच राहणार. कारण पेपर आपल्याच लेवलचा असणार, पेपर काय असणार आपल्याच लेवलचा. तर तुमचं काम आहे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत काय करणे, शेअर करणे, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करणे. म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा सहभाग झाला पाहिजे. जे परीक्षा देणार आहे म्हणजेच आपल्याला आपली रँक पण समजायला तुम्हाला सोपं जाणार. ठीक आहे, तर हे सर्व माहिती होती. कशाची पूर्ण माहिती होती, जे आपल्याला फ्री टेस्ट घ्यायची आहे विद्युत सहायक या पदासाठी. त्याच्यामध्ये टेक्निशियनचे पण विद्यार्थी भाग घेऊ शकतात, त्याच्यामध्ये काही नाही आहे. सिलेबस मी तुम्हाला सांगितलेलाच आहे. ठीक आहे, तर आता तुमचं काम तुम्हाला समजलं. ठीक आहे, माझं काम मी करणार किंवा माझं काम मी केलं आहे असं समजा. तर आता तुम्ही शेअर करणार आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आठवणीने काय करणार, व्हिडिओला लाईक पण करणार तुम्ही. आणि नवीन असाल तर आठवणीने चॅनलला पण काय करणार, सबस्क्राईब करणार. ठीक आहे, इथे या सेशनला काय करतो मी थांबवतो. बाकीचं पुन्हा याच्यानंतर सेशनला आपण काय करू, कंटिन्यू करतो. तोपर्यंत ब्रेक घेतो. धन्यवाद.